हॅलो स्टुडंट, मी जर तुम्हाला असं म्हटलं की तुम्हाला 10वीत खूप कमी मार्क्स मिळणार आहेत, तुम्ही अभ्यास खूप हार्डवर्क करायचा आहे तुम्हाला आणि आता दररोज तुम्हाला 5 ते 6 घंटे अभ्यास करायचा आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? राईट? म्हणजे हीच गोष्ट तुम्हाला आता 9वीतून 10वीत गेल्यानंतर ऐकायला मिळणार आहे. कारण प्रत्येक जण येणार आहे आणि तुम्हाला तेच सजेशन करणार आहे की तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे? तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज 9वीतून 10वीत गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागणार आहे आणि निश्चितच 10वीमध्ये तुम्हाला तुमचा रोड मॅप काय असणार आहे, कोणत्या प्रकारे तुम्हाला अभ्यास केल्यानंतर तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहेत. तर निश्चितच 9वीमध्ये जे मार्क्स मिळतात ते कमी असतात. कारण एक असतं 8वीमध्ये तुम्हाला जे असतं ती मेथोडॉलॉजी नसते, तर 9वीमध्ये तुम्हाला मेथोडॉलॉजी असते आणि मेथोडॉलॉजी असल्यामुळे एक्झाम्पलचे टाईप्समध्ये थोडे चेंजेस होतात आणि निश्चितच मार्क्स त्याच्यामुळे तुम्हाला कमी मिळतात. तर 10वीमध्ये तसं जर तुम्हाला वाटत असेल की असं काही होऊ नये, तर निश्चितच हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहायचा आहे आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन सिरीज आम्ही चालू करत आहोत आणि नवीन सिरीजमध्ये आम्ही प्रत्येक लेसनवर एक एक व्हिडिओ टाकणार आहोत आणि त्याद्वारे पण तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर हेडिंग तर तुम्ही पाहिलंच आहे की हाऊ टू स्टार्ट, म्हणजेच आपल्याला सुरुवात कशी करायची आहे. आपण सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी करतोय, इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे, विशेषतः आपल्या महाराष्ट्र बोर्डसाठी. तर सुरुवात कशी करणार याच्या अगोदर काय असतं की एक बोजरेशन असतं. 10वीला गेल्यानंतर सगळेजण तुम्हाला, मी जसं पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं तसं, तुमच्यावर सगळेजण प्रेशर टाकणार आहेत. तर आपल्याला असं काही कोणत्या प्रकारचं प्रेशर न घेता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहा की 10th स्टँडर्ड म्हणजे काय की आता खूप मोठं संकट आहे आणि आता आपल्याला त्याला सामोरे जायचं आहे असं काही नाहीये. एक योग्य प्रकारे जर आपण अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. तुम्हाला 9वीला किती कमी मार्क्स असतील तरी याच्याशी काही घेणं देणं नाहीये, कारण आपण 10वीला अभ्यास करणारच आहोत आणि अभ्यास केल्यानंतर मार्क्स हे मिळणारच आहेत. सो बी पॉझिटिव्ह. तर आपण पाहतो की आपल्याला कोणत्या गोष्टीला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला नुसतं हार्डवर्क करून चालणार नाहीये. तर आपल्याला हार्डवर्क तर आपल्याला करायचंच आहे, पण त्याच्याबरोबर स्मार्ट वर्क पण करायचं आहे, स्मार्ट स्टडी करायचा आहे. नुसतं स्मार्ट स्टडी मध्ये आपल्याला डिसाईड नाही करायचं की आपलं डेली रुटीन काय असेल. तर आपल्याला डिसाईड करायचं आहे की आपल्याला स्टडी कशा पद्धतीने करायचा आहे, आपला अभ्यास कशा प्रकारे आपण केला पाहिजे, याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तसेच टाइम टेबल बनवताना आपल्याला रुटीन टाइम टेबल नाही बनवायचं आहे. रुटीन टाइम टेबल म्हणजे काय मुलांना, तर रुटीन टाइम टेबल म्हणजे आपण सकाळी उठणार कधी, आपण किती तास कशाचा अभ्यास करणार, आपण कशा स्कूलमध्ये कधी जाणार, आपण ट्युशनला कधी जाणार, आपण कोचिंग क्लासला कधी जाणार, त्याच्यानंतर आल्यावर अभ्यास किती वेळ करणार, हे रुटीन टाइम टेबल नको आहे आपल्याला. आपल्याला रुटीन टाइम टेबल तर आपल्याला नको आहे, परंतु आपल्याला कोणतं टाइम टेबल पाहिजे, तर आपल्या स्टडीचं टाइम टेबल पाहिजे. आपण अभ्यास काय करणार याचा आपल्याला टाइम टेबल बनवायचं आहे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट पहा. तर सगळ्यात महत्त्वाचा जो आपल्याला ड्रॉबॅक्स असतो किंवा आपल्याला सगळ्यात जास्त आपल्याला भीती वाटत असते, ती म्हणजे आपल्याला मिळालेल्या 9th स्टँडर्डमध्ये मिळालेल्या मार्क्सची. कारण 9th स्टँडर्डमध्ये मार्क्स खूप कमी मिळतात आणि 9th स्टँडर्डमध्ये मार्क्स कमी मिळाल्यामुळे मुलांना त्याच्यामध्ये जास्त टेन्शन येतं आणि निश्चितच त्याच्यामध्ये भीती वाटायला लागते. आता जर आपल्याला 9वीलाच एवढे मार्क्स कमी मिळाले तर आपण 10वीला कशा प्रकारे 90च्या पुढे जाऊ. आपण असं काय केलं पाहिजे की आपल्याला 90%च्या अबोव्ह मार्क्स मिळतील. तर यासाठी आपल्याला निश्चितच आपण काय केलं पाहिजे, तर आपला जो कॉन्फिडन्स आहे तो वाढवला पाहिजे. आता कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज असणार आहे, तर निश्चितच कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपल्याला पहा, आपल्याकडे मी जसं सुरुवातीला सांगितलं आपल्याला हार्डवर्क करायचं आहे, पण स्टडी कसा करायचा, स्मार्ट स्टडी करायचा आहे. मग यासाठी आपण आपला रोड मॅप तयार केला पाहिजे की आपण ॲक्च्युली स्टडी कसं करणार आहोत. तर पहिल्यांदा पहा, आपल्याकडे जो असतो तो म्हणजे लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, बिल्डअप करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर निश्चितच आपल्याला काय केलं पाहिजे, एक आपल्याला सब्जेक्ट किती टोटल, त्या सब्जेक्टनुसार आपण काय केलं पाहिजे पहा. तर सब्जेक्ट आपल्याकडे आहेत 6 सब्जेक्ट आहेत, बरोबर. तर 6 सब्जेक्टमध्ये आपल्याला कोणत्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स मिळतात याकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणजे अगोदर आपण मार्क सिस्टीम आणि त्याच्यानंतर आपण कोणत्या सब्जेक्टमध्ये आपल्याकडे कशाची कमतरता आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन येतात ते आणि त्या क्वेश्चनवर आपण सोल्युशन कशा प्रकारे राईट करतोय, म्हणजे आपल्याला इथे रिकाम काम पण इम्पॉर्टंट आहे, म्हणजे रिटर्न वर्क आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, जे आपण म्हणजे आपण स्वतः आपली काय करायची, एक सब्जेक्ट स्ट्रॅटेजी बनवायची आहे. आणि जर सब्जेक्ट स्ट्रॅटेजी तुमची चांगली असेल, व्यवस्थित तुम्ही तुमचं स्वतःचं लिखाण काम केलेलं असेल, आता कोणतीही गोष्ट करायचं असेल तर लिखाण काम करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः एका डायरीमध्ये ते लिखाण काम स्वतः करायचं आहे की आपल्याला अभ्यास कसा करायचा, आपली सब्जेक्ट स्ट्रॅटेजी काय असणार आहे. आता स्वतःला आपल्याला माहिती असतं की आपण कोणत्या विषयामध्ये वीक आहोत, तर कोणत्या विषयामध्ये आपल्याला जास्त अभ्यास करावा लागेल, तर यानुसार आपण स्वतः आपली सब्जेक्ट स्ट्रॅटेजी बनवायची आहे. तर निश्चितच मॅथ्स आणि सायन्सला थोडं तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागणार आहे, परंतु प्रत्येक सब्जेक्ट हा इम्पॉर्टंट असतो, कारण तुम्हाला जर मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला 90च्या अबव मार्क्स पाहिजे, राईट. नेक्स्ट आहे जे आपलं टाइम टेबल. मी तुम्हाला आता सांगितलं आपल्याला रेग्युलर टाइम टेबल बनवायचंय का, नाही. फक्त सकाळी 6ला उठायचं ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत झोपेपर्यंत बनवायचं का, नाही. तर पहिल्यांदा आपल्याला बनवायचं आहे की टाइम टेबल कशानुसार बनवायचं आहे, तर आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास अभ्यास करायचा आहे. किती, 4 to 5 आवर्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. 4 to 5 आवर्स आपल्याला अभ्यास करायचा, याचा अर्थ काय की आपल्याला तो आपला स्वतःचा सेल्फ स्टडी करायचा आहे. आपल्याला स्वतःचा आपला सेल्फ स्टडी करायचा आहे. मग सेल्फ स्टडी करायचा याचा अर्थ काय करणार आपण, की त्यासाठी आपल्याला बनवायचं आहे टाइम टेबल. तर हे टाइम टेबल आपल्याला बनवायचं आहे. आपण सकाळी उठणार ते टाइम टेबल आपल्याला बनवायचं नाहीये. आणि ते टाइम टेबल कशानुसार बनवणार आहोत, आपल्या या सब्जेक्ट स्ट्रॅटेजीनुसार. म्हणजे आपण स्वतःची आपली एक सब्जेक्टची कोणत्या सब्जेक्टचा किती अभ्यास करायचा याकडे आपल्याला फोकस करायचा आहे. दुसरी गोष्ट आहे की आपण आपले डाऊट्स क्लिअर केलं पाहिजे. मग याचा अर्थ काय की आपण जे सेल्फ स्टडी करतो, तर सकाळी जर समजा आपल्याला ट्युशन असेल, त्याच्यानंतर आपण स्कूलला जातो, तर स्कूलमध्ये ट्युशनमध्ये जे सकाळी शिकवलेलं आहे किंवा जे दिवसभर झालेलं आहे ते आपण घरी आल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. पण रिव्हिजन करताना सब्जेक्ट वाईज रिव्हिजन करणं गरजेचं आहे. म्हणजे सकाळी झालेले जे एक्झाम्पल्स आहेत तुमचे 4-5 एक्झाम्पल्स ट्युशनमध्ये किंवा तुमच्या स्कूलमध्ये, तर ते तुम्ही परत एकदा रिवाईज केले पाहिजे. जर तुम्ही दररोज डेली एवढा तास जर अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला 90+ मार्क्स मिळणार आहेत. परंतु यासाठी तुम्हाला काय बनवायचं आहे, स्टडी टाइम टेबल बनवायचं आहे. नुसतं रुटीन टाइम टेबल बनवायचं नाही. स्टडी टाइम टेबल पण कशानुसार बनवायचं आहे, सब्जेक्टनुसार बनवायचं आहे. ठीक आहे. पहा आता अजून आपण कशाकडे फोकस केलं पाहिजे, तर आता स्टडी टाइम टेबल बनवायचंय, पण आपण स्टडी टाइम टेबल कशा प्रकारे बनवायचंय त्याकडे एकदा लक्ष देऊयात. तर स्टडी टाइम टेबल बनवताना आपण पहा हाऊ टू स्टडी. आता काही पॉइंट्स मी तुम्हाला इथे दाखवतोय की आपल्याला स्टडी तर करायचंय, पण कोणत्या पद्धतीने करायचंय. पहा, अंडरस्टँड सिलेबस. आता पहिल्यांदा आपल्याला मार्क सिस्टीम महत्वाची आहे. सिलेबस मध्ये किती आपल्याला लेसन आहेत, प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती लेसन आहेत, प्रत्येक लेसनला मार्क्स किती आहेत आणि मार्क्सनुसार त्याच्यामध्ये क्वेश्चन्स किती आहेत, मार्क्सनुसार त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत किती. म्हणजे आपण जर समजा आता सुरुवातीला आपण एक लेसन अभ्यास केला, स्टडी केला, आपल्याला स्कूलमध्ये कोचिंगमध्ये शिकवला, त्याच्यानंतर आपल्याला याकडे पाहायचंय की मार्क्स किती आहेत आणि त्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, मागच्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला विचारलेले आहेत, तर या सर्व क्वेश्चन्स आपल्याला काय करायचंय, मार्किंग करून घ्यायचं. याचा अर्थच काय की आपल्याला त्या सिलेबसचा अभ्यास करायचा आहे, की आपण अभ्यास म्हणजे अंडरस्टँड करून घ्यायचा आहे की आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करता येईल. नेक्स्ट आहे पेपर पॅटर्न. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे पेपरमध्ये त्या लेसनवर कोणते क्वेश्चन्स येत आहेत, 2 मार्क्सचे येत आहेत, 3 मार्क्सचे येत आहेत, याकडे एक लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. यामुळे काय होईल की तुम्ही ते क्वेश्चन्स आहेत ते सॉर्ट आउट करून व्यवस्थित तुम्ही काय करता, सुरुवातीपासून म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा आहे तो डेली करायचा आहे. आणि किती तास करायचा आहे, 4 ते 5 तास करायचा आहे. म्हणून 4 ते 5 तास जर अभ्यास करणार असू तर आपण पेपरचं अनालिसिस केलं पाहिजे, पेपर पॅटर्न कसा आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आणि क्वेश्चन कशानुसार, तर मार्क्स सिस्टीमनुसार. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. ठीक आहे.
आणि आपण जे आता वरती बघितलं तेच म्हणजे की टाइप्स ऑफ क्वेश्चन कोणत्या प्रकारचे आहेत, म्हणजे आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, आपल्या डायग्रॅममध्ये आहेत का, त्याच्यानंतर आपल्याला काही क्वेश्चन असतात ज्याच्यामध्ये डायग्रॅम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन्स खाली विचारलेले आहेत अशा टाईपचे आहेत का, किंवा आपल्याला लॉंग टाइप्स क्वेश्चन आहेत, शॉर्ट क्वेश्चन्स आहेत, याकडे पण आपण लक्ष द्यायचं आहे आणि विथ त्यांचे मार्क सिस्टीम पण लक्ष द्यायचं आहे. पुढचा आहे रिटर्न नोट्स. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. आज जर मी तुम्हाला कोचिंगमध्ये आज एखादा लेसन शिकवतोय आणि लेसन शिकवताना मी एक पॉईंट शिकवतोय आज, म्हणजे याचा अर्थ काय, माझ्याकडे लिमिट आहे, मी एकच पॉईंट शिकवू शकतो. याचा अर्थ तुम्ही पण आजच्या दिवसात एकाच पॉईंटचा अभ्यास करू शकता. परंतु अभ्यास करताना स्वतःच्या हँड रिटन नोट्स काढणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण हँड रिटन नोट्स काढतो त्यावेळेस ते जे टॉपिक आहे जो आपल्याला सकाळी समजा नसेल समजला किंवा त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील, ते डाऊट्स क्लिअर होण्यासाठी या हँड रिटन नोट्स किंवा क्वेश्चन बँक मदत करतात. आणि नोट्स काढल्यानंतर जे त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते स्वतः आपल्याला राईट करायचे आहेत, जेणेकरून काय होणार की त्या क्वेश्चनचे आन्सर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही हँड रिटन नोट्स लिहितायत याचा अर्थ तुमचा अभ्यास बरे एक 60% अभ्यास तुमचा इथेच कंप्लीट झालेला असतो. पुढचा आहे आपल्याला प्रॅक्टिस. आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, पण प्रॅक्टिस करणार कशी, तर निश्चितच आपल्याला प्रत्येक आठवड्याला काय असते, टेस्ट असते. प्रत्येक आठवड्याला आपल्या ऑनलाईन कोचिंग जरी तुम्ही जॉईन केलं तर प्रत्येक आठवड्याला आपण टेस्ट घेणार आहोत. तर प्रत्येक आठवड्याला जी टेस्ट असते तर, किंवा जर तुम्ही घरीच अभ्यास करणार आहात, सेल्फ स्टडी करणार आहात, तर तुम्ही स्वतः क्वेश्चन पेपर तयार करू शकता आणि स्वतः प्रॅक्टिस करू शकता. इव्हन निश्चित तुम्हाला जर समजा मॅथचं प्रॅक्टिस करायची असेल तर मॅथची तुम्ही प्रत्येक लेसन वाईज क्वेश्चन्स तुम्ही स्वतः काढू शकता आणि ते क्वेश्चन स्वतः सोडवायचे आणि चेक करायचे. याचा अर्थ काय होतो की आपल्याला स्वतःला कॉन्फिडन्स वाढतो. आपण स्वतः क्वेश्चन काढणार, स्वतः राईट करणार आणि निश्चितच आपल्यालाच माहिती असतं की आपल्याला काय आलेलं नाहीये आणि कोणत्या क्वेश्चनमध्ये डाऊट आहे, ते डाऊट्स आपण इथे क्लिअर करून घ्यायचे आहे. नेक्स्ट आहे कन्सिस्टन्सी. आता निश्चितच जर आपण अभ्यास रेग्युलर केला, रेग्युलर याचा अर्थ काय की दररोज जसं आपण ठरवलंय, सेल्फ स्टडी म्हणतोय मी इथे, आपण काय इथे सेल्फ स्टडी म्हणतोय, इथे कोणत्याही प्रकारचं रिटर्न वर्क नाही, कोणत्याही प्रकारचं आपण इथे रिटर्न वर्क म्हणत नाहीये. म्हणजे स्कूलमध्ये दिलंय, जा रे बाबा एवढं कर, होमवर्क करून आणते, आणि तो आपल्यासाठी स्टडी होत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपण आपले स्वतःचे 4 ते 5 तास स्वतःला काढून ठेवायचे आहेत, जिथे आपण सेल्फ स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण अभ्यास पूर्ण करायचा आहे. आणि जर अशा प्रकारे जर अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला 90+ मार्क्स मिळून जातील. दुसरी गोष्ट म्हणजे काय, सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं, आपलं आरोग्य. राईट, जर आपला हेल्थ चांगला असेल, माइंडसेट चांगला असेल, आणि इम्पॉर्टंट सगळ्यात तेच आहे माइंडसेट. जर माइंडसेट चांगला असेल तर निश्चितच आपल्याला मार्क्स पण मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला जर पॉझिटिव्ह थिंकिंग करायची असेल तर आपण जी अभ्यास करतोय तो आपण एन्जॉय केला पाहिजे. राईट, कारण जर आपण अभ्यास करतोय तो जो एन्जॉय नाही केला, जर बोझरेशन वाटलं, खूप ओझं वाटलं डोक्यावर, तर आपल्याला काय होणार आहे, निश्चितच त्याचा परिणाम आपल्या स्टडीवर होणार आहे आणि आपण चांगल्या प्रकारे स्टडी करू शकत नाही, आपल्या लक्षात राहणार नाही. आपण किती वाचलं, भोकमपट्टी केली तरी आपल्या लक्षात राहणार नाही आणि याचाच परिणाम काय होणार आहे, आपले मार्क्स कमी मिळणार आहेत. म्हणून आपला नेक्स्ट पॉईंट आहे की आपण काय केलं पाहिजे की जो अभ्यास दिलेला आहे किंवा आपण स्वतः अभ्यास करत आहोत त्याचा आपण काय केलं पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे, कारण त्याचं बोझरेशन आपल्याला नको आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपलं रिव्हिजन. आपण स्वतःचे रिव्हिजन रूल बनवायचे. आता स्टार्टिंगला तुम्ही रिव्हिजन रूल तुमचे वेगळे असतील आणि ज्यावेळेस तुमचा सिलेबस पूर्ण होईल आणि त्यानंतरचे तुमचे रिव्हिजन रूल थोडे चेंज झालेले असतील, याकडे लक्ष द्यायचं आहे. स्टार्टिंगला तुमचं काय आहे की प्रत्येक लेसन वाईज असणार आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमचं सिलेबस निम्म्यापर्यंत येईल त्यावेळेस तुमचे लेसन काय असणार आहेत, 4 to 5 लेसन असणार आहे आणि त्याही पुढचे ज्यावेळेस लेसन कंप्लीट होतील त्यावेळेस पूर्ण सिलेबसवर तुमचं काय असणार आहे, पेपर असणार आहे पूर्ण सिलेबसवर. तर याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे की रिव्हिजन रूल आपले स्वतःचे बनवायचे, जेणेकरून आपल्याला मार्क्स आपले बिल्टअप होतील. आणि प्रत्येक वेळेस समजा यावेळेस तुम्हाला फर्स्ट ह्याच्यामध्ये अटेम्प्टमध्ये कमी मार्क्स मिळाले तर निश्चितच त्या नेक्स्ट अटेम्प्टमध्ये तुमचे डाऊट्स तुमचे क्लिअर झालेले पाहिजे.
नेक्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला निश्चित चांगले मार्क्स मिळणार. नेक्स्ट आहे आपण स्वतःला याकडे पण लक्ष द्यायचं आहे की आपल्या शेजारचा मुलगा काय करतोय, आपल्या आजूबाजूची मुलं कुठे जातात ते कोचिंगला, आपल्या आजूबाजूची मुलं फक्त अटेंड करतात, ते क्लासला जायचं आहे अटेंड करायचं आहे, स्कूलला जायचं आहे अटेंड करायचं आहे, मग निवांत राहतात. ते काही जण खूपच अभ्यास करतात, मग त्यांच्याकडे बघून पण आपल्याला वाटतं अरे आपणच कमी अभ्यास करतोय काय. तर असं कुठे कुठे एकमेकांना कम्पेअर करायचं नाही. जर तुम्ही कम्पेअर केलं तर शेवटी काय होणार आहे, माइंडसेट बिघडणार आहे, आणि माइंडसेट बिघडलं तर अभ्यासाकडे लक्ष राहणार नाहीये. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठेही कम्पेअर करायचं नाही आहे. स्वतःकडे सेल्फ कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. आपल्याला पूर्ण वर्षभर अभ्यास करायचा आहे. सुरुवातीलाच आपण अभ्यासाकडे लक्ष देतो आणि नंतर आपण अभ्यासाकडे लक्ष देत नाही. तर असं न करता कोणाकडे लक्ष न देता आपण काय करायचं आहे, आपला अभ्यास करायचा आहे. याचा अर्थ आपण दुसऱ्याबरोबर कम्पेअर करायचं नाहीये की तो काय करतोय आणि त्यांनी तसं केलं म्हणून आपण असंच करायचं आहे, याकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये. निश्चित नेक्स्ट आहे आपलं यूट्यूब टाइम. म्हणजेच काय की तुम्ही काय करता की क्लासला पण कोचिंग पण करता, शिवाय तुम्ही स्कूलमध्ये पण शिकता. काही तुमचे डाऊट्स असतील ते क्लिअर करण्यासाठी वेगवेगळे यूट्यूब चॅनल तुम्ही चेक करत असतात, राईट. तर तसं न करता तुम्हाला जो पण तुमचा मेंटर आहे, जो पण तुम्हाला योग्य वाटतोय, तो एकच चॅनल तुम्ही फॉलो करा. आणि तुम्ही जर एक चॅनल फॉलो केला तर निश्चित तुमचे डाऊट्स क्लिअर होत चालतील, ज्याचं पण तुम्हाला समजेल. असं नाही म्हणत की आमचाच यूट्यूब चॅनल आम्ही आता सुरू केलाय आणि आमचाच यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करा. तर तसं न करता कोणत्या तरी एका व्यक्तीकडे तुम्ही लक्ष द्या आणि एकाच ट्युटरकडे तुम्ही लक्ष देऊन, एकाच टीचरकडे लक्ष देऊन त्याचेच व्हिडिओ कंटिन्यू पाहून तुमचे डाऊट्स काय करा, क्लिअर करत जा. तर अशा पद्धतीने आपण रोडमॅप बघितलाय. पूर्ण वर्षभर आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर कुठेही खचून न जाता किंवा खूपच डोक्याला ताण येईन असा अभ्यास नाही करायचा आहे की नुसतं आम्ही अभ्यास करणार आहोत असं न म्हणता आपण स्वतःचं एक टाइम टेबल बनवायचं आहे. आणि विशेषतः मी जसं सांगितलं तसं टाइम टेबल हे कशाचं पाहिजे, तर स्टडीचं पाहिजे. आणि स्टडी याचा अर्थच काय की नुसतं रुटीन टाइम टेबल नको आहे. मी परत एकदा सांगतो, रुटीन टाइम टेबल नको आहे आपल्याला ॲक्च्युली करायचं काय आहे ते सब्जेक्टनुसार आणि स्टडी आवर्सनुसार आपण टाइम टेबल बनवायचं आहे. ठीक आहे. तर चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि सेमी इंग्लिशच्या आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मी मॅथचे सर्वचा पूर्ण एक ना एक एक्सरसाइज तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्हाला ऑनलाईन कोचिंग क्लास जॉईन करायचे असतील तर आमचे एक ॲप आहे अनिरुद्ध अकॅडमी म्हणून, तुम्ही डाउनलोड करा. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही आमचा कोर्स परचेस करू शकता. नाममात्र त्याचं फीज आहे, ती एकदम नाममात्र आहे, तुमच्या खिशाला परवडेल इतकीच आहे. ठीक आहे. तर मग पाहूयात आणि बेस्ट लक जे सर्व 9th मधून 10th मध्ये जात आहेत. कोणत्या प्रकारचं जास्त टेन्शन न घेता अभ्यास सुरू करा. थँक्यू.